राष्ट्रध्वज को सलामी दिखा राष्ट्रीय सल्यूट। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे।
संघटनेचा मंत्र जमारे विजयाचा उंच धरारे उंच धरारे उंच दरारे हो ध्वज विजयाचा उंच दरारे हो उंच दरारे उंच दरारे उंच दरारे धन दौलत रे देऊ लढून पराक्रमाचे गीत गाऊया रे. ध्वज विजयाचा उंच दरारे हो ध्वज विजयाचा उंच दरारे हो उंच दरारे उंच दरारे उंच दरारे अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे याचा उंच दरारे हो उंच दरारे उंच दरारे उंच दरारे उंच दरारे उंच दरारे उंच दरारे महाविद्यालयातील केवळ काही निवडक कॅडेट्सला चीफ मिनिस्टर स्कॉलरशिप प्रदान केली जाते. यंदा केटीएचएम महाविद्यालयाच्या NCC आर्मी गर्ल्सच्या 3 कॅडेट्सला हा बहुमान मिळालेला आहे. त्यासाठी त्यांचा हा योग्य सन्मान. सुरुवातीला कॅडेट प्रियंका वाळवे, मी आदरणीय. यानंतर पुन्हा NCC आर्मी कॅडेट साक्षी कोपरगावकर. कॅडेट धनश्री चौधरी यांना देखील चीफ मिनिस्टर स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल त्यांचा हा योग्य सन्मान. केटीएचएम महाविद्यालयाचं देखणं मेडल आणि एक गुलाब पुष्प देऊन त्यांचा हा योग्य सन्मान. कॅडेट धनश्री चौधरी. पुढील कॅडेट NCC गर्ल्सच्या कॅडेट फाल्गुनी संजय पवार, ऑल महाराष्ट्र स्टेट कल्चरल ग्रुपमध्ये या कॅडेटने उल्लेखनीय यश प्राप्त केलेलं आहे. स्टेट लेवलवर झालेल्या या कॉम्पिटिशनमध्ये कॅडेट फाल्गुनी पवार यांनी कल्चरल ग्रुपमध्ये केलेल्या स्तुत्य अशा योगदानाबद्दल त्यांचं हे कौतुक. कॅप्टन फाल्गुनी पवार. यानंतर NCC आर्मी बॉईज कॅडेट सुमित कुमार, ऑल इंडिया छत्रपती शिवाजी ट्रेकिंग कॅम्प कोल्हापूर यामध्ये केलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचं हे कौतुक. कॅडेट सुमित कुमार. अत्यंत अवघड समजला जाणारा हा छत्रपती शिवाजी ट्रेकिंग कॅम्प अत्यंत लीलया पार करणारा हा कॅडेट सुमित कुमार. त्यानंतर NCC आर्मी बॉईजचं कॅडेट अनिकेत पाटील यांनी देखील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी ट्रेकिंग कॅम्प कोल्हापूर येथे अत्यंत प्रशंसनीय असं कार्य केलेलं आहे. आपल्या महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करून या कॅडेटने आपला बहुमान प्राप्त केलेला आहे. त्यासाठी त्यांचं हे योग्य कौतुक. यानंतर 3rd विंग NCC नेव्हल कॅडेट कॅप्टन अनुराग दायमा. आज होत असलेल्या RDC अर्थात रिपब्लिक डे परेड दिल्ली येथील संचालनासाठी या विद्यार्थ्याची या कॅडेटची निवड झालेली आहे. या क्षणी हा कॅडेट राजपथावर संचलनामध्ये सहभागी होत आहे. त्यासाठी त्याचा हा बहुमान. राजपथाच्या संचलनात या विद्यार्थ्याची सांस्कृतिक संघामध्ये निवड झालेली आहे. कॅडेट कॅप्टन अनुराग दायमा. यानंतर PO कॅडेट शुभम शिंदे, INS चिल्का ओडिसा येथे झालेल्या ऑल इंडिया यॉटिंग रेगाटा कॅम्पमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आणि तसेच गोवा येथे झालेल्या स्पेशल यॉटिंग कॅम्पमध्ये ऑलिम्पिक क्लासबोट सेलिंग प्रशिक्षणासाठी PO कॅडेट शुभम शिंदे यांची निवड. त्यासाठी त्यांचं हे कौतुक. यानंतर NCC नेव्हल PO कॅडेट विकी उफाडे,
कर्नाटक येथील ऑल इंडिया ट्रेकिंग एक्सपेडिशन मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या कॅडेटला मिळालेली आहे. या एक्सपेडिशन मध्ये रौप्य पदक या कॅडेटने प्राप्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे कमांडो ब्रिज जम्प ट्रेनिंगसाठी देखील या कॅडेटची निवड झालेली आहे. त्यासाठी त्यांचा हा सन्मान. सरतेशेवटी NCC नेव्हल कॅडेट सिद्धेश पाटील मोस्ट एंटरप्राइझिंग नेव्हल युनिट कॅम्प 2021 साठी या कॅडेटची निवड झालेली आहे. कॅडेट सिद्धेश पाटील यांच्या या निवडीसाठी महाविद्यालयाकडून त्यांचं हे कौतुक. आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास असतो. यामध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच मैदानी खेळाची देखील गरज असते. आणि मधील आतापर्यंत झालेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. यामध्ये आर्चरी मुले आणि मुली, तलवारबाजी, हॉकी, बेसबॉल, क्रिकेट, खो खो आणि हँडबॉल मुली या सर्व खेळा प्रकारात आपल्या संघांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. याबरोबरच बुद्धिबळ दिली आहे आणि अजून येणाऱ्या 13 इव्हेंटमध्ये ही शक्यता 150च्या वर जाण्याची शक्यता आहे. हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जनरल चॅम्पियनशिप 6 वेळेस आपल्या महाविद्यालयाला प्राप्त झालेली आहे. यंदाच्या 42 अचिव्हमेंटपेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे आणि यंदाची जनरल चॅम्पियनशिप सुद्धा आपल्याच महाविद्यालयाला मिळेल अशी शक्यता आणि अपेक्षा या प्रसंगी आपण व्यक्त करूयात. जिमखान्याची प्रगती ही थोडक्यात सांगताना मला सांगावंसं वाटेल की जिमची क्षमता आणि विभागीय पातळीवरील आंतर महाविद्यालयीन हॉकी, शूटिंग, आर्चरी आणि जुडो तसेच सिंह